Hi students, yesterday we have seen the principle of parallel axis. It gives the relationship between the two parallel axes, moment of inertia about two parallel axes, out of which one axis passes through the center of mass. थोडक्यात सांगतो मी, पाहता लक्षात. Here it is the rigid body, and again it is rigid body. Here it is the center of mass of that body. Here it is the point O. Now, if you know the moment of inertia about the axis passing through center of mass. सेंटर ऑफ मास मधून जाणार हा जो ऍक्सिस आहे याच्याभोवतीचा जो इनर्शिया तुम्हाला माहिती असेल इट इज कॉल्ड एज आयसी. इफ आयसी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी अँड देन यू कॅन फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम बॉडी. आपण त्याच बॉडीचा काय करू शकतो सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया करू शकतो अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट, about the axis passing through any point and parallel to the काय सांगा axis passing through center of mass. म्हणजे ह्या ऍक्सिस ला पॅरलल हा ऍक्सिस आहे, लक्षात घ्या. राईट, ठीक आहे. आणि दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल असतील तर आपल्याला ह्या ऍक्सिस भोवतीचा नाही ह्याच्या भोवतीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्या इनर्शियाला आपण आयओ म्हणूयात. तो आयओ आपल्याला काढता येतो. तर रिलेशन इज नथिंग बट आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. आता व्हॉट इज आयओ? आयओ इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. What is the IC? IC is the moment of inertia of the body about the axis passing through center of mass and parallel to this axis. And what is the M? M for mass of the body. And what is the H? H is the perpendicular distance between two axes. बरोबर, ठीक आहे. या दोन ऍक्सिस मधलं जे अंतर असतं त्याला आपण H असा शब्द वापरतो. तर दिस इज द काय सांगा प्रिन्सिपल ऑफ, हे काय होतं तर हे होतं प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. हे होतं प्रिन्सिपल ऑफ काय सांगा पॅरलल ऍक्सिस. राईट, ठीक आहे. तर टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता आपल्याला आज जे पाहिजे त्याचं नाव काय सांगा, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. लेट्स से प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस नाव. राईट, ठीक आहे. आता बघा चॅप्टर जो आहे आपला रोटेशनल डायनामिक्स. ठीक आहे. आणि इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर वी आर गोइंग टू सी द पार्ट कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे त्याचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. राईट, ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. तर दिस इज द टॉपिक वी आर गोइंग टू सी. याचा स्टेटमेंट काय आहे लक्षात घ्या. मी स्टेटमेंट एक्सप्लेन करतो, आपण त्याचं डेरिव्हेशन पण पाहणार आहे. स्टेटमेंट वी आर गोइंग टू सी द स्टेटमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. पाहा लक्षात. त्याचं स्टेटमेंट असं आहे, पहा लक्षात घ्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया, पहा मी या ठिकाणी लिहितो, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट an axis perpendicular to its plane, about an axis perpendicular to its plane. पहा बरं, the moment of inertia of the काय सांगा plane lamina about an axis perpendicular to its plane is equal to the sum of moment of inertias of the body about two mutually perpendicular axes, बरोबर, ठीक आहे. त्यानंतर म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस and lies in the काय सांगा plane, so that all the three axes are concurrent. Let's take the statement again. The moment of inertia of a plane lamina. हा जो काय रिलेशन किंवा हे जे काय प्रिन्सिपल आपण पाहतोय इट इज जस्ट फॉर द काय सांगा प्लेन बॉडी. प्लेन बॉडी म्हणजे पेपर असेल, बरोबर, ठीक आहे. नंतर तुमचं लिव्ह म्हणजे पान असेल एखादं, तर अशा प्रकारचे जे काही बॉडीज असतात, राईट, ठीक आहे, त्या बॉडीसाठी डिस्क असेल, अशा प्रकारच्या प्लेन लॅमिनार बॉडीसाठीच हा वापरला जातो. लक्षात ठेवा. हा मोमेंट ऑफ इनर्शिया पहा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. पहा मी काय करतो, पहा लक्षात घ्या. याचा प्रूफ पहा लक्षात घ्या. सर्वांनी आपण प्रूफ चेकआउट करायला चाललोय आता. प्रूफ, ठीक आहे. पहा काय सांगितलंय की टेक अ प्लेन लॅमिना. पहा हिअर इट इज अ प्लेन लॅमिना.
ठीक आहे. आय हॅव टेकन द प्लेन लॅमिना, कुठल्याही आकाराचा फक्त प्लेन अशा प्रकारचा लॅमिना मी त्या ठिकाणी घेतला, राईट. ठीक आहे. आता या प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. पण याच्या प्लेनला एक परपेंडिक्युलर ऍक्सिस मी या ठिकाणी घेतला असा. दिस इज ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स काय सांगा प्लेन, बरोबर. ठीक आहे. या पॉइंट मधून त्याचा प्लेनला परपेंडिक्युलर अशा प्रकारचा ऍक्सिस चाललाय. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. द ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. नाउ इज इक्वल टू the moment of inertia about this axis. The axis भोवतीचा इनर्शियाला समजा असं गृहीत धरा की this is the z axis. That's why inertia about this axis is called as काय सांगा Iz. याच्या भोवतीचा जो काही असणार moment of inertia त्याला आपण काय म्हणणार सांगा Iz असं म्हणतो. It is called as z axis and this inertia is called as काय सांगा Iz. लक्षात ठेवा. चला, is equal to the sum of moment of inertia of the body about two mutually perpendicular axes lies in the plane. Lies in the काय सांगा plane of the body. Lies in the काय सांगा plane of बॉडी. त्या बॉडीच्या प्लेन मध्ये दोन ऍक्सिस घ्यायचे आपल्याला. मग आता एकदा लक्ष द्या. पहा मी इथे एक ऍक्सिस घेतलाय, ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज एक्स ऍक्सिस अँड हियर इट इज काय सांगा अनदर ऍक्सिस कॉल्ड एज काय सांगा वाय ऍक्सिस. लक्षात घ्या. पहा दिस टू ऍक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. दिस टू ऍक्सिस आर काय सांगा म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. तर त्यांचा असं म्हणणं ह्या अक्षाभोवतीचा जो इनर्शिया असणार आहे पहा लक्षात घ्या. इट इज कॉल्ड एज आय एक्स. ह्या अक्षाभोवतीचा जो इनर्शिया असणार आहे इट इज कॉल्ड एज काय सांगा आय वाय, बरोबर. ठीक आहे. आणि ह्या अक्षाभोवतीचा इनर्शिया जो आहे त्याला आपण काय म्हटले सांगा आय झेड. तर काय सांगते हा थेरम. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, बरोबर. ठीक आहे. अबाउट एन ऍक्सिस काय सांगा परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. लक्षात सर्वांच्या म्हणजे आय झेड इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. पहा एक्स आणि वाय एकमेकांना काय सांगा परपेंडिक्युलर आणि हे बोथ एक्स आणि वाय ऍक्सिस lie in the काय सांगा सेम प्लेन ऑफ द बॉडी. ते काय सांगा त्या बॉडीच्या प्लेन मध्ये आहेत. लक्षात ठेवा. सो दॅट ऑल द थ्री ऍक्सिस आर कॉन्करंट. जेणेकरून ऑल द थ्री ऍक्सिस विल मीट इच अदर एट अ पॉइंट एट अ सिंगल पॉइंट. तर सराउंड दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज कॉन्करंट. हे तिन्ही ऍक्सिस एका पर्टिक्युलर पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात. दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज काय सांगा कॉन्करंट. लक्षात ठेवा. तर दिस इज काय सांगा थेरम कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ काय सांगा परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता याचं प्रिन्सिपल जे आहे हे आपण पाहिलं, थेरम पाहिला, त्याचा आपण प्रूफ पाहूयात. पाहता लक्षावर कसं काय सांगा प्रूफ. आता प्रूफ पाहण्यासाठी वी शुड नो व्हॉट इज द काय सांगा मला सांगा व्हॉट इज आय झेड. आय झेड इज द काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन अबाउट लागलं तुम्ही असं लिहितो झेड ऍक्सिस. काय सांगा अबाउट झेड ऍक्सिस. नंतर आय वाय इज इक्वल टू किती असणार आहे आय वाय सांगा मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस, राईट. ठीक आहे. आणि आय एक्स इज इक्वल टू काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस. पहा आय एक्स आय वाय आणि आय झेड. हा ठीक आहे. नंतर एम इज द काय सांगा मास ऑफ बॉडी. या ठिकाणी लिहितो मी एम इज इक्वल टू काय सांगा मास ऑफ बॉडी, राईट. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी घेतल्या. मास ऑफ बॉडी इज एम, आय झेड इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस, आय वाय and आय एक्स. नाउ लेट्स से now I am going to take the काय सांगा one point. पहा लक्षात in the xy plane. पहा हे xy प्लेन मध्ये एक पॉइंट मी घेतला p नावाचा पॉइंट आहे. या ठिकाणी छोटस मास आहे असं गृहीत धरा किती dm इज द मास सिच्युएटेड ॲट पॉइंट p. सिच्युएटेड ॲट काय सांगा पॉइंट p. p या पॉइंट पासून किती अंतरावर पहा लक्ष द्या. हा जो p पॉइंट आहे I have taken the काय सांगा पॉइंट p in the plane lamina at which the small mass dm is situated. पहा लक्षात घ्या. dm म्हणजे काय कळालं सर्वांना स्मॉल मास सिच्युएटेड ॲट पॉइंट काय सांगा p, राईट. ठीक आहे. नाउ पहा द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट p आर x and y. त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स किती आहे सांगा x आणि y. आता x आणि y आहे these are the काय सांगा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट p. पॉइंट p चे कोऑर्डिनेट्स काय आले सांगा x आणि y आले. तर y ऍक्सिस पासूनचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण x कोऑर्डिनेट म्हणतो. म्हणून आपण काय करूया पहा लक्षात वी ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन काय सांगा दिस टू ऍक्सिस. या दोन ऍक्सिस वर आपण काय केलं सांगा परपेंडिक्युलर ड्रॉ केले. If we draw the perpendiculars on x and y axis, say the names of these perpendiculars are m and n respectively. Then, according to the geometry, we can see that this distance of point P from the y axis is equal to x coordinate, and distance of point P from the x axis it is equal to y coordinate. It is y. So here distance आलं y, here distance किती आलं x, because the coordinates of point P are x and y. नीट लक्षात घ्या. Coordinates of point P are taken as x and y. पॉइंट p चे कोऑर्डिनेट्स काय घेतले आपण x आणि y घेतले. लक्षात आले सर्वांच्या. ठीक आहे. देन वी कॅन से दॅट द डिस्टन्स ऑफ पॉइंट p फ्रॉम y axis इज इक्वल टू x कोऑर्डिनेट and distance of काय सांगा पॉइंट p from x
ऍक्सिस इज इक्वल टू काय सांगा y कोऑर्डिनेट, म्हणजे हे आलं y आणि हे अंतर किती आलं सांगा x आलं. आणि आता असं म्हणतो की हे जे अंतर आहे पहा, डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम द काय सांगा z ऍक्सिस ऑफ दिस पर्टिक्युलर पॉइंट O, इट इज कॉल्ड एज काय सांगा r. त्याला आपण जरा वेळा करता काय म्हणूया सांगा r म्हणूयात, किंवा यू कॅन आल्सो राइट इट एज काय सांगा z. त्याला आपण काय म्हणूया सांगा z असं म्हणूया, स्मॉल z. नीट लक्षात घ्या, पहा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P आर xy बिकॉज पॉइंट P लाई इन द xy प्लेन. पॉइंट P जो आहे लॅमिना मध्ये, लॅमिना कोणत्या प्लेन मध्ये, xy प्लेन मध्ये, कारण हा ऍक्सिस परपेंडिक्युलर हे दोन्ही ऍक्सिस लॅमिना मध्ये आहेत. म्हणून पॉइंट P चे कोऑर्डिनेट किती घेतले xy at which the mass dm is situated. P नावाच्या पॉइंटला किती मास सिच्युएट झाले, dm एवढं मास सिच्युएट झालेले आहे गृहीत धरा. देन द डिस्टन्स काय सांगा pn, हे जे काय P पासून ते यांचं अंतर इट इज x. डिस्टन्स ऑफ pm इक्वल टू काय सांगा y and let for our काय सांगा सिम्प्लिसिटी डिस्टन्स ऑफ p इक्वल टू z. लक्षात घ्या, डिस्टन्स काय सांगा p n is equal to x, distance of काय सांगा pm equal to काय सांगा y and distance of काय सांगा po is equal to z. नीट लक्षात राहू द्या. नाउ फ्रॉम फिगर पहा काय दिसतं तुमच्या फ्रॉम फिगर. व्हॉट यू कॅन सी, फिगर मध्ये काय पाहता तुम्ही की z² इक्वल टू x² प्लस y², बरोबर की नाही. z² इक्वल टू काय सांगा x² प्लस y², आणि हे अंतर जर y आहे तर सुद्धा किती येणार आहे y, हे x आहे इकडे सुद्धा x येईल, आणि त्यामुळे आपण काय म्हणतो x² प्लस y² इक्वल टू z², राईट. ठीक आहे. मग आता पहा, किंवा आपण डिस्टन्स फॉर्म्युला सुद्धा ते काढू शकतो. z² OP चा अंतर, ओरिजिन पासून P पॉइंटचा अंतर x² प्लस y², हे आपल्या लक्षात येतं. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया पहा डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार, बरोबर. ठीक आहे, z² इज इक्वल टू काय सांगा x² प्लस y². व्हॉट यू कॅन सी, पहा डिस्टन्स फॉर्म्युला जरी वापरला तरी चालेल. लक्षात घ्या, OP² इज इक्वल टू, बरोबर आहे, अंडर काय सांगा x² प्लस y². OP ला आपण z मानलेले आहे, म्हणून z² इक्वल टू x² प्लस y². पायथागोरस थेरम वापरता येईल, किंवा अदरवाइज यू कॅन राईट काय सांगा, कारण इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहे. हे डिस्टन्स y आहे, हे सुद्धा y असेल, हे x आहे, हे सुद्धा x. ह्या ट्रायंगल मध्ये जर आपण गेलो तर x² प्लस y² इक्वल टू z², किंवा ह्या ट्रायंगल मध्ये जर गेला तर x² प्लस y² इक्वल टू z². लक्षात ठेवा. मग आता पहा लक्षात x² प्लस y² इक्वल टू z², राईट. ठीक आहे. मग आता पहा लक्षात इथपर्यंत आपण आलो. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय dm. बोथ साइड्स काय सांगा बाय dm. दोन्ही बाजूला आपण dm ने मल्टिप्लाय करू. z² dm इज इक्वल टू x² dm प्लस y² dm, राईट. ठीक आहे. नंतर इंटिग्रेट करा दोन्ही साइड्स, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजू इंटिग्रेट करा. इंटिग्रेशन ऑफ z² dm इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x² dm आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ काय सांगा y² dm, राईट. ठीक आहे. आता व्हॉट यू कॅन ऑब्झर्व दॅट व्हॉट इज z. Z indicates the distance of point P from काय सांगा O. परंतु आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे, सगळ्यांना एक गोष्ट माहिती असली पाहिजे की इंटिग्रेशन ऑफ काय सांगा r² into dm इज इक्वल टू काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय सांगा r² dm. आता z इज द काय सांगा डिस्टन्स फ्रॉम काय सांगा z axis, distance of point P from z axis. That's why z² dm according to this formula. r² dm indicates the मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया इंडिकेट्स r² dm. म्हणजे z dm इंडिकेट्स काय सांगा z. व्हॉट इज द डिस्टन्स z. डिस्टन्स z इज द काय सांगा डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम z axis. दॅट्स व्हाय दिस क्वांटिटी इंडिकेट्स काय सांगा बट by integration of काय सांगा z² dm इंडिकेट्स काय सांगा iz, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट z axis. नाउ लेट्स सी हियर इंटिग्रेशन ऑफ काय सांगा x² dm. व्हॉट इज द x. x इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम y axis. y axis पासूनच्या अंतराला आपण x म्हटलेले आहे. आता मला सांगा x² dm काय इंडिकेट करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y axis. लक्षात घ्या, येते का लक्षात. x इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम y axis. दॅट्स व्हाय x² dm इंडिकेट्स काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y axis. अँड सिमिलरली इंटिग्रेशन ऑफ y² dm इज इक्वल टू काय सांगा ix. पहा y² dm. व्हॉट इज द y. y इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम x axis. Therefore integration of y² dm indicates the काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x axis. आणि मग हे सगळ्या व्हॅल्यू इथे टाका. व्हॉट इज z² dm. इट इज iz. ठीक आहे. इक्वल व्हॉट इज x² dm. इट इज iy. आणि व्हॉट इज y² dm. इट इज काय सांगा ix, राइट. ठीक आहे. and that's why we can say that iz is equal to ix plus iy. iz equal to काय सांगा ix plus iy. This is the काय सांगा proof of this particular theorem. राइट. ठीक आहे. एकदम सिंपल असा प्रकारचा थेरम आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया पहा परत एकदा लक्षात द्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना, हे प्लेन लॅमिना साठी हा थेरम वापरता येतो. रिजिड बॉडी साठी कालचा आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस पाहिला, आज आपण प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस पाहतोय.
दिस इज युज्ड ओनली फॉर द काय सांगा प्लेन लॅमिना. कुणासाठी वापरतात फक्त प्लेन लॅमिना. पेपर असेल, डिस्क असेल किंवा अशा प्रकारचे काही पदार्थ असतात त्यांच्यासाठीच वापरता येईल. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बरोबर, ठीक आहे. म्हणजे प्लेन लॅमिनाचं त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर अशा प्रकारचे ऍक्सिस होते. फॉर एक्झाम्पल दिस इज द प्लेन लॅमिना. आता या प्लेन लॅमिनाचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. पहा, दिस ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मग या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया जो आहे ह्या प्लेन लॅमिनाचा, त्या ऍक्सिस भोवतीचा जो इनर्शिया असणार आहे ना, हा इनर्शिया या दोन ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर, त्याच्या प्लेन मध्ये दोन ऍक्सिस परपेंडिक्युलर घ्यायचे आपल्याला लक्षात घ्या. कुणाच्या? पहा, दीज आर द टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. कळलं सर्वांना? राईट अँगल इज देअर इन बिटवीन देम, राईट, ठीक आहे. आणि मग ह्यांच्यामध्ये राईट अँगल जर असेल तर व्हॉट यू कॅन सी द मोमेंट ऑफ इनर्शिया, दिस इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस. मग ह्या ऍक्सिसचा जो इनर्शिया आहे तो ह्या दोन ऍक्सिसच्या भोवती असणाऱ्या इनर्शियाच्या सम एवढा असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द परपेंडिक्युलर ऍक्सिस to the plane lamina is equal to sum of the moment of inertia of two mutually perpendicular axes present in the काय सांगा plane of the body. त्या दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा सम एवढा असतो, लक्षात ठेवा. आणि दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर अँड ऑल द थ्री ऍक्सिस कट्स इच अदर ॲट अ सिंगल पॉइंट. हे तिन्ही ऍक्सिस एकमेकांना एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. तर अशा प्रकारचा हा प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस अशा प्रकारची एक कन्सेप्ट होती. परत एकदा लक्षात घ्या, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट द परपेंडिक्युलर ऍक्सिस. कुठल्या परपेंडिक्युलर ऍक्सिस लॅमिनाला? Iz इज इक्वल टू काय आले? Ix प्लस Iy आले. म्हणजे काय? इज इक्वल टू सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. पास सम आले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द काय सांगा टू अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. पहा, x आणि y तर एकमेकांना परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस लाई इन द काय सांगा प्लेन ऑफ द बॉडी. हे दोन्ही ऍक्सिस प्लेन मध्ये बॉडीच्या, सो दॅट ऑल द थ्री ऍक्सिस आर कॉन्करंट, की जेणेकरून तिन्ही ऍक्सिस एकमेकांना काय करतात? एका पॉइंट मध्ये कट करतात. तर अशा प्रकारचा थेरम आहे. इट इज कॉल्ड एज काय सांगा प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आपण थोडंसं याचे ऍप्लिकेशन पाहूयात. लेट्स टेक द ऍप्लिकेशन ऑफ दिस पर्टिक्युलर थेरम. पहा, वी आर गोइंग टू द ऍप्लिकेशन. पहा, एक छोटंसं ऍप्लिकेशन एक्झाम्पल. आता काल आपण काय शिकलो पालक्षा? वी हॅव सीन दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. पहा, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. त्याच्या सेंटर ऑफ मास मधून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याला आपण काय म्हणतो? साधारणपणे आय झेड म्हणत पालक्षा. आय झेड आता इथं सेंटर ऑफ मास आहे. काल आपण त्याचा इनर्शिया काढला, त्यालाच आपण काय म्हटलं? आय सी म्हटले. आय सी किती असतो सांगा? mr²/2. पहा, हे रेडीचं काय सांगा डिस्क. ही डिस्क होती. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स काय सांगा प्लेन इज गिवन बाय फॉर्म्युला IC = mr²/2. ह्याचं प्रूफ जे आहे ते आपण मला वाटतं सेकंड लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं किंवा याच्या काल लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं. ठीक आहे, परवाच्या लेक्चर मध्ये आपण याचं प्रूफ पाहिलेले आहे. IZ बरोबर, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट दिस ऍक्सिस इज गिवन बाय mr²/2 आणि रिंगचा होता mr². ठीक आहे, हे आपण पाहिलं होतं ऑलरेडी. आता काय करतो पहा मी लक्षात. वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस. ही डिस्क जर आपण अशी फिरवली, ऍक्सिस भोवती फिरवली ह्या किंवा ह्या, या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया आपला येणार आहे Ix आणि या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया येणार काय सांगा Iy. द इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस Iy, इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस काय सांगा Iz. ह्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया आपला Ix आणि ह्या ऍक्सिस भोवती काय सांगा Iy. दीज आर द काय सांगा थ्री ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर and intersect at the particular point. म्हणजे all the criteria, all the conditions satisfied by the perpendicular principle of perpendicular axis. perpendicular axis ते सगळे क्रायटेरिया सॅटिस्फाय केले. परत एकदा लक्षात घ्या, Ix and Iy विथ काय सांगा टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन ऑफ द डिस्क. Ix आणि Iy हे एकमेकांना परपेंडिक्युलर अशा प्रकारचे ऍक्सिस आहेत. ते कसे आहेत? डिस्कच्या प्लेन मध्ये. आणि Iz इज द ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द काय सांगा प्लेन ऑफ डिस्क and these three axes are congruent to each other. आहे का? मग आता मला सांगा, वी नो दॅट Iz इज इक्वल टू Ic. किती? mr²/2. कारण Ic = mr²/2 आपण हे आपण पाहिलेलं ऑलरेडी. मग आता आपण काय करू? या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया काढू. मग आता फ्रॉम फिगर व्हॉट यू कॅन सी फ्रॉम फिगर the symmetry about x axis and symmetry about y axis. This is y axis, here it is x axis. गृहीत धरा. But symmetry about the काय सांगा x axis and symmetry about the y axis is same. That's why we can say that Ix is equal to काय सांगा Iy. येतं लक्षात? Ix इक्वल टू काय सांगा Iy. कारण का तर कुठली डिस्क जी असते ते तिच्या डायमीटर भोवती काय असते सांगा सिमेट्रिक असते. त्यामुळे डायमीटर Ix वर x ऍक्सिस वर घेतला काय आणि y ऍक्सिस वर घेतला काय, मोमेंट ऑफ इनर्शिया सेमच येणार आहे. हे लक्षात घ्या. कळालं सर्वांना? कुठली डिस्क ही तिच्या डायमीटरच्या भोवती सिमेट्रिक असते. मग डायमीटर इज टेकन अलोंग x ऍक्सिस और डायमीटर इज टेकन अलोंग y ऍक्सिस. नो प्रॉब्लेम. द सेम इनर्शिया विल बी कॅरीड आउट and that's why Ix इक्वल टू काय सांगा Iy. म्हणून आपण प्रिन्सिपल लिहू बाय प्रिन्सिपल
बाय प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. पहा परपेंडिक्युलर ऍक्सिस प्रिन्सिपल काय सांगतं, Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy. म्हणजे याचा अर्थ Iz इज इक्वल टू 2Ix. तर Ix आणि Iy कसे सांगा, सेम. मग Ix आणि Iy जर सेम असेल तर Ix प्लस Iy च्या ऐवजी आपण ट्वाइस Ix लिहू शकतो. व्हॉट इज Iz? दिस इज द इनर्शिया वी हॅव फाउंड. याचं डेरिव्हेशन आपण परवाच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. काय पाहिलं लेक्चर मध्ये डेरिव्हेशन, की Iz दॅट इज Ic म्हणजे सेंटर ऑफ मास मधून जाणारा ऍक्सिस जो किती mr2 आपण 2 म्हणजे लिहूया ते mr2 आपण काय सांगा 2 इज इक्वल टू 2Ix. आणि अशा प्रकारे Ix इज इक्वल टू mr2. दिस 2 and 2 becomes काय सांगा 4. तर Ix अशा प्रकारे Ix इज इक्वल टू काय सांगा mr2 आपण 2. म्हणजे आपल्याला काय माहिती होतं, आपल्याला माहिती होतं काय सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क passing through its center of mass and perpendicular to the disk. हा जो ऍक्सिस होता तो कसा होता डिस्कला, परपेंडिक्युलर. आणि आता आपण काय काढलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क पासिंग थ्रू इट्स काय सांगा डायमीटर. त्याच्या डायमीटर मधून जाणारा ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया काढला. आणि हा माहिती होता, हा काढला. पहा लक्षात घ्या, हे ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया माहिती होता, आपण हे ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया काढला. कोणतं प्रिन्सिपल वापरलं, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. लक्षात घ्या, इथे लक्षात पहा, ह्याचा आणि ह्याचा इनर्शिया कसा असणार आहे, सेम. आणि या दोघांच्या बेस जेवढा कोणता असतो याचा असतो. आणि मग ह्याचा जर माहिती आहे याचा काढता येईल आपल्याला सहज. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द काय सांगा x ऍक्सिस इज इक्वल टू mr2 अपॉन 4 and मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द y ऍक्सिस इज सेम, दॅट इज Ix इक्वल टू Iy. म्हणून mr2 आपण काय सांगा 4. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द काय सांगा ऍक्सिस व्हिच आर कोइन्साइडिंग टू द काय सांगा डायमीटर. डायमीटरला कोइन्साइड असणारे ऍक्सिस भोवतीचा काढू शकतो, आपल्याला हा माहित होता. अशा प्रकारे दिस प्रिन्सिपल गिव्स, हे जे प्रिन्सिपल आपण पाहतो, इट गिव्स रिलेशनशिप बिटवीन द काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शियाज about the काय सांगा mutually perpendicular axis and these axes are concurrent to each other of the plane lamina. पण एक लक्षात ठेवा, हे जे प्रिन्सिपल आहे हे फक्त प्लेन लॅमिना साठीच वापरलं जातं. इतर रिजिड बॉडी साठी किंवा 3 डायमेन्शनल रिजिड बॉडी साठी ते वापरलं जाणार नाही. हे फक्त 2 डायमेन्शनल बॉडी साठी म्हणजे थोडक्यात प्लेन लॅमिना साठी वापरलं जाणार, हे लक्षात राहू द्या. तर दिस रिलेशनशिप or this principle gives the relationship between the moment of inertia of the body about the mutually perpendicular axis, about the mutually perpendicular axis, out of which one axis is perpendicular to the plane lamina and two axes are काय सांगा lie in the plane lamina itself, and all these are three mutually perpendicular axes and all are काय सांगा concurrent. तर थोडक्यात Iz is equal to Ix plus Iy, Iz is equal to Ix plus Iy, x and y these are the two axes lie in the plane of the lamina and Iz is perpendicular to the plane of the lamina. कळलं सर्वांना? Iz is equal to काय सांगा Ix plus Iy. लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट होतं. दिस इज ऑल अबाउट द काय सांगा प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. हे सगळं जे आपण पाहिलं ते होतं प्रिन्सिपल ऑफ काय सांगा परपेंडिक्युलर ऍक्सिस. राईट, ठीक आहे. तर दिस ऑल अबाउट द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. काल आपण पाहिलं प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस, आज आपण पाहिलं प्रिन्सिपल ऑफ काय सांगा परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता पहा, दिस इज द बुक. या बुकचं मला या ऍक्सिस भोवती सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे गृहीत धरा. राईट ना, नीट लक्षात घ्या. मला काय माहिती आहे, ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. जर मला ह्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया माहिती असेल तर मी याचा काढू शकतो. कुणाचा काढू शकतो, याचा. ह्या ऍक्सिस भोवतीचा जर मला माहिती असेल या, तर मग याचा काढू शकतो. तर ते सर्वांना ठीक आहे. याचा माहिती असेल तर हा काढू शकतो. का, त्याच्यामध्ये मला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस वापरता येईल. कोणतं वापरता येईल, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. Io इक्वल टू Ic प्लस mh². लक्षात आलं सर्वांच्या. पण जर मला ह्या ऍक्सिस भोवतीचा माहिती असेल आणि मला असा व्हायचं परपेंडिक्युलरचा काढायचा असेल, असा ऍक्सिस भोवतीचा मला ह्याचा माहिती आहे आणि ह्याच्या भोवतीचा काढायचा असेल, तर मला मात्र कुठलं प्रिन्सिपल वापरावं लागेल, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस वापरावं लागेल. तर पॅरलल ऍक्सिस आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस अशा प्रकारच्या दोन प्रिन्सिपल दे गिव्स द मोमेंट रिलेशनशिप बिटवीन द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डिफरंट ऍक्सिस दॅट इज पॅरलल ऑर परपेंडिक्युलर ऍक्सिस टू इच अदर. तर अशा प्रकारचं रिलेशनशिप देणारे हे दोन प्रिन्सिपल्स होते. तर याचे जे काही ऍप्लिकेशन्स याचे ऍप्लिकेशन्स वापरून सो मेनी bodies are considered and their moment of inertia about the काय सांगा different axes can be found out which is given in your काय सांगा book in the काय सांगा लास्ट पेज. त्या चॅप्टरचं जे शेवटचं पेज आहे त्या शेवटच्या पेज मध्ये आपल्याला सगळ्या असे प्रिन्सिपल्स वापरून वेगवेगळ्या बॉडीचा, आता समजा ही डिस्क होती, हिचा सेंटर ऑफ मास मधून जाणारा जर ऍक्सिस असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया mr² अपॉन 2. जर डायमीटर वरून जाणार असेल तर किती येणार mr² अपॉन 4. जर इथून ऍक्सिस जर एखादा जात असेल परपेंडिक्युलर तर त्याचा किती, टॅन्जन्शियल ऍक्सिस जात असेल तर त्याचा किती. हे सगळं प्रिन्सिपल आहे, सगळे दोन प्रिन्सिपल वापरून आपण ते वेगवेगळ्या ऍक्सिस भोवतीचे विशिष्ट बॉडीचे इनर्शियाज काढू शकतो. तर वी कॅन सी दॅट चार्ट ऍट द काय सांगा लास्ट पेज ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर. राईट, ठीक आहे. तर थँक्यू. बाकी आपण उद्या पाहू.